भाग्याचे भाग्याचे आम्ही भाग्याचे भाग्याचे दात बागडे बाबाचे दात बोलबोरे बाबाचे दात बागडे बाबाचे बागडेबाबाची दिंडी उपरट्टीला गेलती आणि तिथं बाबाचा कार्यक्रम होता आणि एका मावशीनं बागडेबाबाला बोलवलं. बागडेबाबा तुम्ही कीर्तनाला आलाय, मग आमचे बी घरी जरा पाय लागू द्या म्हणून मावशीनं बागडेबाबाला घरी प्रसादाला बोलवलं. बागडेबाबा म्हणले बर तुझ्या घरी उद्या सकाळी प्रसादाला येतो. मावशीला आनंद झाला. मग मावशीला माहित होतं बागडेबाबाला कारलेले आवडतात म्हणून मावशी शेजारच्या दादाकडे गेली आणि त्या मामाला म्हणायला लागली, मामा आज माझ्या घरी बागडेबाबा नाही येतात, मग त्यांना कारलेले आवडते, मला थोडी कारली देतात का? मग मामा म्हणला बागडेबाबा नाही येतात, जेवढी पाहिजे तेवढी कारली घेऊन जावा. मावशीनं भरपूर कारली नेली आणि मावशीनं कारल्याची भाजी केली. प्रत्येकाच्या हातानं कारलं गोड होत नाही, मावशीच्या हातानं कारलं कडू झाड झालं. बागडेबाबाची दिंडी आली कशी ज्ञानोबा तुकाराम दिंडी येताच मावशी कळशी घेतली आणि बागडेबाबाच्या पायावर पाणी वाटली. बागडेबाबानं कीर्तनाला उभा लागले. कीर्तन झालं, सगळेजण जेवायला बसले आणि मावशीनं पातेल्यावरचं झाकण काढल्या घरामध्ये कडू झाड वास सुटला कारल्याचा. सगळे लोक नाक धरून बसली. मावशीनं पटापटा सगळ्यांना दोन दोन कारलं वाढायला लागली. बागडेबाबा वाढ कारलं म्हणून बागडेबाबा कारलं खायला लागली आणि बाकीची भजनी मंडळ तोंड खेचून एक अर्ध कारलं खायला लागली. सगळ्यांचं जेवण झालं आणि सगळे बाहेरून पान खान बसले. मग दोघं तिघे जण जाऊन बागडेबाबा म्हणायला लागले, बागडेबाबा
मग तुम्ही कसा खाल्ला? बागडे बघ म्हणली, मी कारलं खाल्लं नाही, मी तुझं प्रेम खाल्लोय. म्हणून संताच्या पायी हा माझा विश्वास आहे. संताच्या पायी हा माझा करी मस्त ठेंगरा, करी मस्त ठेंगरा, संताचे चरण आमच्या राजगुरू महाराजांनी आवाज घेतलेला आहे. संतांचे पाय हा माझा विश्वास, संतांचे पाय हा माझा विश्वास, सर्व भावनाच झाले या जाग्यात महिमा गोकुळ उतल रे रामा, या जाग्यात महिमा गोकुळ उतल रे रामा, गोकुळ उतल रे रामा, गोकुळ उतल रे रामा, जाग्यात महिमा गोकुळ उतल रे रामा, जया जाग्यात महिमा गोकुळ उतल रे रामा, गोकुळ उतल रे रामा, गोकुळ उतल रे रामा, रे रामा, जाग्यात महिमा गोकुळ उतल रे रामा. नमिला गणपती बावली चारदा, आता गुरु राजा दंडवत, आता गुरु राजा दंडवत, आता गुरु राजा दंडवत, बागडे बाबाला दंडवत, बागडे बाबाला दंडवत, बरोबर बाबाला दंडवत, कोण महाराजला दंडवत, आता गुरु राजा दंडवत, आता गुरु राजा दंडवत. आज या ठिकाणी गुरु पौर्णिमेनिमित्त दत्ताश्रम हुन्नूर आमचे पवन महाराज होनगोरे बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने आम्हाला एक 10 मिनिटाची सेवा मिळते ती. आम्ही भाग्याचे भाग्याचे, आम्ही भाग्याचे भाग्याचे, दात बागडे बाबाचे, दात होनगोरे बाबाचे, दात बागडे बाबाचे, दात होनगोरे बाबाचे, बाबाचे. कसं असतंय, गुरुपौर्णिमा निमित्त कार्यक्रम ठेवलेला आहे. गुरु कसा असावा, गुरु बळकट कसा करावा,
माझ्या वनवरे बाबाकडनं माळ घालून घ्या. समजायला विनंती आहे, माळ कोणाच्या गळ्यात नसली तर माळ घाला. एक हात मारा गुरुला बाबा म्हणून. बाबा तुमच्या अहोरात्रीला तिथं जाग्यावर राहणार, तुमच्या अहोरात्रीला तिथं जाग्यावर राहणार बाबा. फक्त एक हात म्हणली तर गुरु चरणी ठेविता भाव, आपोआप भेटे देवा. गुरु चरणी ठेविता भाव, आपोआप भेटे देवा. आज या ठिकाणी भव्य असा सोहळा केलेला आहे माझ्या वनवरे बाबांनी. का नाही काय रे देवा, पांडुरंग या ठिकाणी पांडुरंगाने भगवंत आला इथं का नाही. असं लग्न केलेलं आहे. मठाचे कारभारी आमचे ज्ञानेश्वर अप्पा गाडगे यांनी भव्य असं त्यांना साथ दिलेला आहे. असं जन्मोजन्मी त्यांचा साथ असावा. आमच्या दादाच्या गुरु बागडे महाराजांच्या कृपाशीर्वादाने आणि माझ्या वनवरे बाबाच्या कृपाशीर्वादाने त्यांना आयुष्य उदंड वाढू दे. उदंड वाढलं की आनंद 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 होते. संत दयाळ दयाळ, संत दयाळ दयाळ, करतो भक्ताचा संभाळ, करतो भक्ताचा संभाळ, करतो भक्ताचा संभाळ. करतो भक्ताचा संभाळ, करतो भक्ताचा संभाळ. झालेले वेळे वाकडे, आम्ही वेळे वाकडे गाय, वेळे वाकडे गायन दास कोण मोरे बाबाचे, दास कोण मोरे बाबाचे, दास कोण मोरे बाबाचे. वनवरे बाबाचे, वनवरे बाबाचे. झालेले येडी बापडी सेवा मला एक 10 मिनिटाची सेवा दिलेली आहे. आणि त्यानंतर पवन महाराजांचं अगदी 1 नंबर कीर्तनकार आता महाराष्ट्रात गाजलेला कीर्तनकार पवन महाराजांचं कीर्तन आहे. यानंतर आमचे सचिन महाराज एक 10 मिनिटाची सेवा करतेले. करी मस्तक देगना लागू तंताच्या लागू तंताच्या चरणा लागू तंताच्या चरणा